आजच्या युवा स्पंदन अंतर्गत आपण चिखलगाव येथील हरहुन्नरी कलाकार सिद्धार्थ गोपाळ तायडे यांची विकास पल्लाडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत. सिद्धार्थ भाऊ सीधा साधा सदा म्हणून प्रसिद्ध आहेत. चला तर आपण ही मुलाखत ऐकूया. कार्यक्रमाचे सादर करते विनोद गवळी. अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास. अवती भवती निसर्ग एकच आहे. हे जीवन सुंदर आहे. हे जीवन सुंदर आहे. झुळझुळ पाणी वेळू मधुनी हुळीशीळ वाऱ्याची, पानांमधली सळसळ हिरवी अनकिलबिल पक्षांची. झुळझुळ पाणी वेळू मधुनी हुळीशीळ वाऱ्याची. इथं गाणं लोकलचं, पाणी तुंबलेल्या नळाचं आणि वार डोक्यावर गरगरणाऱ्या पंख्याचं. इथे तिथे संगीत अनामिक एकच घुमते आहे. हे जीवन सुंदर आहे. हे जीवन सुंदर आहे. युवा मित्रांनो नमस्कार. आज युवा स्पंदन या सदराखाली आपल्याशी हितगुज करायला आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व घेऊन आम्ही आलो आहोत. वऱ्हाडी भाषेचे अभिजात सम्राट अशी ज्यांची ख्याती आहे असे स्वर्गीय बाजीराव शामराव थोरात अर्थातच बाजीराव पाटील, तसेच राष्ट्रीय पातळीवर ज्यांनी चित्राच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध केलं असे श्रीधर अंभोरे आणि कविवर्य भगवंत तायडे. नावं घेतल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं असेलच चिखलगाव हे नाव, तालुका अकोला आणि जिल्हा अकोला. आणि असे अनेक कलावंत ज्या मातीत रुजले त्याच मातीत
एक कलावंत. कारण असं म्हटलं जातं, ज्या मातीत अनेक हिरे माणके निर्माण झाले, त्याच मातीत एका हिऱ्याला पैलू पडत आहेत असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. आज त्याच गावातील शीघ्र कवी, समाज प्रबोधनपर लिहिणारे, काव्य रचणारे, गायन करणारे आणि अनेक दैनिकांमधून ज्यांच्या अनेक कविता नावारूपाला आल्या आहेत, सोशल मीडियाला सुद्धा चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. युवा स्पंदन अंतर्गत सिद्धार्थ गोपाल तायडे. सिद्धार्थ दादा, नमस्कार. नमस्कार सर. आकाशवाणी अकोला केंद्राच्या या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद सर. सिद्धार्थ दादा, कविता म्हटली, काव्य म्हटलं की काहीतरी विचार आधी डोक्यामध्ये येणं महत्त्वाचं असतं. बरोबर आहे. तुमच्या मनात कधी हे विचार रुजले आणि कधी सुचलं की आपण काहीतरी लिहू शकतो? खरं तर लिहिण्याची आवड अशी निर्माण झाली सर, मी सुरुवातीपासून भजनात जायचो. भजनाची गोडी आधी लहानपणापासूनच? भजनाची आवड होती आणि कलापथकाचा वेळ होता त्यावेळेस. हार्मोनियम वाजवायचो मी. काही प्रबोधनात्मक गीते नेहमी कानावर पडायची. त्यानंतर गुरुदेव सेवा मंडळात गेलो. बरोबर. तिथलं तुकडोजी महाराज यांचं साहित्य कानावर पडत गेलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार गायनाच्या माध्यमातून मी ऐकत गेलो. हार्मोनियम वादक असताना लिहिण्याची आवड तिथून निर्माण झाली आणि कधीकधी मनातले जे विचार जे कुठं मांडता येत नाहीत, ते कुणाशी बोलता येत नाहीत, ती या लेखनातून उतरण्याचा प्रयत्न होत होता. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अंधाराचे काही दिवस असतात आणि प्रकाशाचे सुद्धा काही दिवस असतात. अंधारात जेव्हा आपण खितपत पडलेले असतो तेव्हा आपल्याजवळ कोणीच नसतं. मात्र जसं आपण प्रकाशात येतो तसं आपल्या आजूबाजूला अवतीभोवती सर्वत्र लोक जमायला लागतात. पण अंधारात काव्य सुचलं असं तुम्ही म्हटलं. हो सर. जी परिस्थिती मी स्वतः जगलो, तीच परिस्थिती मी लेखनात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे सर. नेमकं बालपण कसं आहे, बालपणात काय काय परिस्थिती भोगली, त्यानंतर काय काय परिस्थिती, कसा कसा बदल होत गेला, तसं तसं माझ्या लिखाणात ते उतरत गेलं. बरं, मी जी नावं घेतलीत, मग आपले आदरणीय वऱ्हाडी भाषेचे अभिजात सम्राट बाजीराव पाटील, त्याचबरोबर श्रीधर अंभोरे, राष्ट्रीय पातळीवरचे चित्रकार भगवंत तायडे, हो सर, कविवर्य, या सर्व लोकांचा काही आदरणीय श्रीधरदादा अंभोरे यांचा सहवास लाभला, भगवंत तायडे यांचा सहवास लाभला आणि बाजीराव पाटील यांचं साहित्य मी वाचलं. चिखलगाव म्हटलं की वराळीचे बादशाह म्हणून त्यांना ओळखण्यात येते आणि तीच वराळी मी आपल्या लेखनात उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वराळीच का, तर जी बोलीभाषा सामान्य माणसापर्यंत पोहोचते, त्यांना ते लवकर समजते. बरोबर आहे, रुजते सुद्धा. त्या भाषेतूनच काहीतरी बदल घडू शकतो. सर, परिस्थिती अशी होती, 2 वेळचं खायलासुद्धा नव्हतं. खूप मेहनत करूनसुद्धा अशा परिस्थितीत मला एक कविता सुचली आणि ही कविता जवळपास मी 2007ला लिहिली आणि ज्यावेळेस ही कविता मी सादरीकरण घरी सर्वांसमोर केली त्यावेळेस अक्षरशः सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले होते. तीच कविता मी आपल्यासमोर एक सादर करतो. गेय कवितेचं शीर्षक आहे संध्याकाळ. रोज माया गावात अशी संध्याकाळ होते, रोज माया गावात अशी संध्याकाळ होते, साऱ्याच दुखाचा हो घरोघरी निभाय होते, दारिद्र्याचं टोक अंधाराले चिरत जाते, पिलू मायच्या कुशीत एक एक शिरत जाते, घरोघरीच्या चुलीत गरिबीचा उभाय होते, साऱ्याच दुखाचा हो घरोघरी निभाय होते, चूल बोलते तव्याले तुई माई भेट नाही, करू नको मन दुःखी आता धीट हो गे बाई, भुकेल्या पोटाची मग
पाणीच माय होते साऱ्याच दुखाचा हो घरोघरी निभाय होते माय बोले गरीबिले तुआ जलम कुटी झाला तुले सोसता सोसता जीव वैतागून गेला तरी बी आशा वाटे सुखाची सकाय होते साऱ्याच दुखाचा मग घरोघरी निभाय होते गरिबीले हटवाया सिद्धार्था शिक शाळा गरिबीले हटवाया सिद्धार्था शिक शाळा अज्ञानाच्या अंधाराले तवाच बसीन आळा प्रगतीच्या वाटेवर तवाच पाय जाते साऱ्याच दुखाचा हो घरोघरी निभाय होते घरोघरी निभाय होते. तुम्ही ज्या पद्धतीने ही कविता सादर केली सिद्धार्थ दादा, मी समजू शकतो तुम्ही त्या वेळेत पोचलात हो सर, ज्या वेळेला नक्कीच, ही कविता नक्कीच. तुम्ही लिहिली आणि जे काही तुमच्या वाटेला जो अंधार आला, हो. जे काही तुम्ही भोगलं प्रत्यक्षात, मला असं म्हणायचं आहे की प्रत्येकाच्या घरात चुलीपर्यंत झाकून पाहणं शक्य नाही आहे नाही आहे, बरोबर आहे, आणि कोणाच्या घरी काय सुरू आहे हे ज्याचं त्याला माहिती आहे. त्याला माहिती आहे, बरोबर आहे सर. फक्त ऊब देऊ शकतो आपण की होईल सर्व बरोबर, आशावाद निर्माण करू शकतो, आशावाद आशावाद, बरोबर आहे सर. पण प्रत्यक्ष कृतीसहित मदत फार थोडे लोक असतात जे करून जातात. मात्र तुम्ही जो त्यामध्ये एक उल्लेख केला, सिद्धार्था शिक शाळा, अज्ञानाच्या अंधाराला तवाच बसीन आळा. आणि आज तुमचं जे नाव आहे सिद्धता प्राप्त केली आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. लहानपणीचा हा काळ दुःखाचा जरी असला तरी त्या दुःखातून सुखाची जी किनार तुम्ही पाहत होता, शोधत होता, ती तुम्ही प्राप्त केली यात शंका नाही. हो सर. आणि आज स्वतःच्या भरोशावर आपला संपूर्ण परिवार, आई असतील, बाबा असतील, आई वडील, बहीण असेल, हो सर, भाऊ असेल, स्थिर स्थावर असतील, हो सर, बरोबर, आणि मुद्दाम कारण कविता झाली आहे म्हणून हो सर, ती श्रोत्यांपर्यंत पोचली आहे. पोचले, आणि तुमचा एक गुण मला माहिती आहे, तो सर्वांच्या श्रोत्यांपर्यंत पोचतो. नक्कीच, सिंथेसायझर हा एक भाग असतो, ऑर्केस्ट्रामधला सर्वात महत्त्वाचा घटक. हो सर, आणि जेव्हा तुम्ही सिंथेसायझरवर असता तेव्हा मी अनेक गायकांच्याकडून तुमच्याबद्दल ऐकलंय की 120 के स्पीड से सिंथेसाइजर दौड़ता है हो सर, और हमें फॉलो नहीं करते तो हमें उनको फॉलो करना पड़ता है, असं अनेक गायकांच्या दिग्गज, हो मग सर. कविताताई वरगड असतील, हो हो अनवरभाई असतील, हो, मग आमचे रामदादा असतील, बरोबर आहे, आनंददादा जहागीरदार आहेत, मेजर जानराव इंगडे आहेत, अशोकदादा शिरसाट आहेत, ज्यांना आपण अकोल्याचे किशोर कुमार म्हणून ख्याती आहे त्यांची. त्याच्यानंतर रणजिताताई जवंजाळ मॅडम आहेत, मॅडम आहे, ज्या म्हणतात की दादा असले की अगदी धावावं लागतं, आणि कट टू कट, पीस टू पीस, फेस टू फेस, त्यामध्ये सुद्धा स्वतः तुम्ही वरदहस्त प्राप्त केला आहे. असो, तुम्हाला जीवन जगण्यासाठी बळ देऊन गेली यात शंका नाही. शंका हलकंसं त्याविषयी आपण बोलूया, काय सांगाल? सर, कलेबद्दल मी असं बोलू इच्छितो की जी मला आयुष्यात पावलोपावली सावरते आणि दुराचाराला आवरते, माझं जगण्याचं बळ, माझ्या अंतर्मनाची कळ आणि ढोलकीच्या तालावर होणारा घुंगराचा अतोनात छळ, ती म्हणजे माझी कला. तो आनंद मी लहानपणचा मी आपल्या एका वऱ्हाडी कवितेत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवितेचं नाव आहे लहान होतो तवाची. की गोट सांगतो मी जेव्हा लहान होतो तवाची, गोट सांगतो मी जेव्हा लहान होतो तवाची, आणि बेजा हौस होती मला इटी दांडू खेवाची. अबक झाली दुबक झाली तिबक तिसरा टोला, अबक झाली दुबक झाली तिबक तिसरा टोला, खट्या हाय जानीत मिलवणीची बोला, हलपुक हो वर्जल नो ढाव मावा आला, मी काय नव्हतो मग कच्च्या गुरुचा चेला. दिवसभर खेळणं बोला नव्हती जेवाची, बेजा हौस होती मला इटी दांडू खेवाची, गोट सांगतो मी जेव्हा लहान होती तवाची.
बेजा हौस होती मला इटी दांडू खेळायची. नाकातला शेंबूळ माया होटावर खेये, नाकातला शेंबूळ माया होटावर खेये, जीभ मग त्याले जरा जरा चाटून पाये. नाक कळक पळे लोक धुनच ना होय, बंद होय नाक त्यात टोचले जसे बोय. पण मले काही भीती नव्हती मरणाच्या आहे भेवाची. बेजा हौस होती मला इटी दांडू खेळायची. गोट सांगतो मी जेव्हा लहान होतो तवाची, बेजा हौस होती मला इटी दांडू खेळायची. दिशाले बारीक चिरीक चालू उचापती, दिशाले बारीक चिरीक चालू उचापतीन, काही काही खात जाव सारवणाची माती. गावभर हिंडो उन्हाळ्याच्या घाती, गावभर हिंडो उन्हाळ्याच्या घाती, अंग धुवायला टाइम नसे ये लोक काती. मायावाल्या डोसक्यात कमी नव्हती उवाची, मायावाल्या डोसक्यात कमी नव्हती उवाची. बेजा हौस होती मला इटी दांडू खेळायची. गोट सांगतो मी जेव्हा लहान होतो तवाची, बेजा हौस होती मला इटी दांडू खेळायची. खेऊ खेऊ दमासलो की तसाच राव झपून, माई माय हातपाय देत जाय चपून. खेऊ खेऊ दमासलो की तसाच राव झपून, माई माय हातपाय देत जाय चपून. झपीचं मिस घेऊन डोळे घेऊ झापून, झपीचं मिस घेऊन डोळे घेऊ झापून, पदरानं वाला घरात जाय मापून. अजूनही आठवण येते मामाच्या शेवाची. बेजा हौस होती मला इटी दांडू खेळायची. गोट सांगतो मी जेव्हा लहान होतो तवाची, बेजा हौस होती मला इटी दांडू खेळायची. बेजा हौस होती मला इटी दांडू. आई सर्वश्रेष्ठ असते. असं जे बालपणच नाही की जिथं आईचा उल्लेख होणार नाही. काय बाबा. आई शब्दाच्या पलीकडे आहे, आईसाठी शब्द नाही आहे, आईसाठी अपुरी आहे. शब्द. तरुण वयामध्ये पदार्पण. हा सर, तरुण वयामध्ये पदार्पण केल्यानंतर जबाबदाऱ्याचं ओझं सुद्धा पडतं. हो, दुसऱ्या बाजूला कुठेतरी काहीतरी एक वेगळे वेधही लागतात. जो ते वेध टाळतो आणि स्वतःला परिपक्वतापूर्वक सिद्ध करतो, बरोबर आहे सर. मग तो सिद्धार्थ ठरतो असं मला वाटतं. एखादी तशी त्या ढाकणीतली कविता असेल तर निश्चितच श्रोत्यांपर्यंत आपण पोचूयात. असं कोणतं तरुण पण नाही सर की जिथं प्रेमाचा उल्लेख होणार नाही. परंतु कधी कधी जबाबदाऱ्याचं ओझं जर स्वीकारलं, जबाबदाऱ्याचं ओझं स्वीकारल्यानंतर प्रेमाचा दृष्टिकोनच वेगळा होतो. अनेकांनी प्रेमाच्या व्याख्या केलेल्या आहेत. माझ्या मते प्रेमाची व्याख्या मी स्वतः केलेली आहे. ती अशी: प्रेम म्हणजे वासनेच्या पलीकडील निस्वार्थी माया, स्वतः चटके साहून इतरांना दिलेली छाया म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे कोमल फूल देखणं, प्रेम म्हणजे कोमल फूल देखणं, नजरेतून शिकणं, जगातल्या कोणत्याही औषधाने न बसणारं दुखणं म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे विरहाची आग, प्रेम म्हणजे विरहाची आग, मैत्रीचा भाग, मनपटलावर उमटलेला आशेचा डाग म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे विश्वासाचा नाजूक धागा, प्रेम म्हणजे विश्वासाचा नाजूक धागा, अंतर्मनातील कुणालाच न दिसणारी जागा म्हणजे प्रेम. खरंच प्रेम म्हणजे काय असतं? प्रेम म्हणजे यशाचं शिखर, प्रेम म्हणजे यशाचं शिखर, भावनेचा चाकर. प्रेम म्हणजे यशाचं शिखर, भावनेचा चाकर, चुलीतल्या आगीवर तव्याने भाजून दिलेली भाकर म्हणजे प्रेम, चुलीतल्या आगीवर तव्याने भाजून दिलेली भाकर म्हणजे प्रेम. ही माझी प्रेमाची डेफिनेशन आहे. आणि मला असं वाटतं ते नातं काय आहे काय हे आहे? सिद्ध करणारी ही कविता आहे. कविता आहे. कारण त्याची सुरुवातच जी तुम्ही केली, मला वाटते आजच्या ही तरुणाला खऱ्या अर्थाने हा बोध या कवितेच्या माध्यमातून उलगडणारा आहे. विचार करून वागणे म्हणजे सर्व जबाबदाऱ्या पेलण्याची ताकद येणे. आणि कवितेच्या माध्यमातून चळवळीशी जुळल्या गेलो. तुकाराम महाराज यांचे विचार वाचण्यात आले, गाडगे महाराजांचे विचार वाचण्यात आले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार वाचण्यात आले. भरपूर असे स्टेज प्रोग्रामला पण सादरीकरण केले. ते विचाराची परिपक्वता सांगण्यासाठी मी एक कविता लिहिली की फुले शाहू आंबेडकरी विचारानं वागा, फुले शाहू आंबेडकरी विचारानं वागा, गाडगे बाबा आठवण कामाले लागा. फुले शाहू आंबेडकरी विचारानं वागा, गाडगे बाबा आठवण कामाले लागा. अरे जगा असं जीवन, जगा असं जीवन मेणबत्तीसारखं, समजू नका कोणाले आपलं परक. अरे सांगून दिलं त्यानं सारं सरकं सरकं, जातीच्या रोगासाठी घ्या समतेचा अर्ग. मग मनालेच दिसणार नाही हेव्या दाव्याची जागा, गाडगे बाबा आठवण कामाले लागा. फुले शाहू आंबेडकरी विचारानं वागा, गाडगे बाबा आठवण कामाले लागा. फुले शाहू आंबेडकरी विचारानं वागा, गाडगे बाबा आठवण कामाले लागा. लेकरायले घडवा देऊन राजा शिक्षण, लेकरायले घडवा देऊन राजा शिक्षण, दूर होईन त्याच्या अविद्येचं लक्षण. होऊ नका देऊ त्याले कोणाचंही भक्षण, होऊ नका देऊ त्याले कोणाचंही भक्षण, तेच करतील पुढे आपल्या देशाचं रक्षण. तवा कुठे फुलतीन प्रगतीच्या बागा, गाडगे बाबा आठवण कामाले लागा. फुले शाहू आंबेडकरी विचारानं वागा, गाडगे बाबा आठवण कामाले लागा, गाडगे बाबा आठवण कामाले लागा. अत्यंत मौलिक असा विचार नवतरुणाईपर्यंत तुम्ही पोचवला आहे या कवितेच्या माध्यमातून. कामाला लागा हे जास्त महत्त्वाचं आहे. कुठलंही काम सिद्धीस नेण्यासाठी प्रामाणिकपणा, जिद्द आणि चिकाटी महत्त्वाची असते. बरोबर आहे सर. आणि त्या दिशेने वाटचाल तरुणाईने करावी, हाच युवा स्पंदन या कार्यक्रमाचा महत्त्वाचा टप्पा आहे. आणि खऱ्या अर्थाने ते बीज पेरल्या जावीत म्हणून युवा स्पंदन हा कार्यक्रम आकाशवाणी अकोला केंद्रावरून आम्ही प्रसारित करीत असतो. सिद्धार्थ दादा, आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलो आहोत आणि आयुष्य खूप सुखकर आहे, सुखकर आहे, आनंददायी आहे. तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा चांगला आणि सकारात्मकता असायला पाहिजे. चिरकाल परिश्रम करण्याची जिद्द तुमच्यामध्ये असली पाहिजे. बरोबर आहे. जे आज आहे ते उद्या नसणार आहे असं म्हटलं गेलं पाहिजे. बरोबर. आणि अंतर्मनाची ती हाक तुमच्या शरीराने ऐकून, तुमच्या शरीराने श्रम करून तुम्ही स्वतःला सिद्ध केलं पाहिजे आणि आपली परिपूर्णता
पूर्णत्वास नेली पाहिजे. त्याला तारुण्य म्हणतात. बरोबर आहे सर. युवा या उलटा शब्द जर तो केला तर वायू असतो, वायू आहे. आणि वायू कोणाच्याच थांबल्याने थांबत नाही. नाही, फक्त त्याला दिशा पाहिजे. दिशा पाहिजे. तो योग्य दिशेने जर गेला तर तो निश्चितच चांगलं कार्य निश्चितच करतो आणि चांगलं स्वतःला कार्य सिद्ध करू शकतो. सिद्ध करू शकतो. पा लिया, जब पा लिया बहुत कुछ मैंने, मैंने तो इर्द गिर्द मेरे बहुत सारे लोग थे शुभकामना देने. कुछ भी नहीं था जब मेरे पास, तो इर्द गिर्द मेरे कोई नहीं था आसपास. क्या बात. म्हणजे जेव्हा यशाचं शिखर आम्ही पदाक्रांत करतो किंवा यशाच्या जवळ जातो तेव्हा आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या वाढते, आणि जेव्हा आम्ही कुठेच नसतो तेव्हा आमच्याकडे प्रत्येकजण पाठ फिरवते. पाठ हे फिरवते. सत्यस्थिती आणि वास्तविकता आहे. वास्तविकता आहे. तेव्हा तुम्हाला यशाच्या दिशेनं जावं लागेल, यश प्राप्त करावं लागेल. आयुष्य आनंददायी आहे, आणि त्या आयुष्य कसं आनंददायी आहे मला असं वाटते तुमच्या कवितेच्या माध्यमातून सुद्धा आपण सर्वांपर्यंत पोचवूयात. सर, आयुष्य प्रत्येकाचं आनंददायीच आहे, पण प्रत्येकाचा दृष्टिकोन आयुष्याकडे बघण्याचा वेगवेगळा आहे. या आशयावरची एक आयुष्य नावाची कविता मी आपल्यासमोर सादर करतो. कविता मुक्त छंदातली आहे. असंच असतं आयुष्य. विरहाची आग, वेदनेचा जळता निखारा, भावनेच्या अश्रूंच्या पाण्याने शांत व्हावा. विरहाची आग, वेदनेचा जळता निखारा, भावनेच्या अश्रूंच्या पाण्याने शांत व्हावा, आणि पुन्हा आशेच्या किरणांच्या रस्त्याने चालण्याची वाट धरावी. असंच असतं आयुष्य. मेंदूत क्षणाक्षणाला असंख्य विचाराच्या वादळाला कवटाळत, मेंदूत क्षणाक्षणाला असंख्य विचाराच्या वादळाला कवटाळत, स्वतःच वादळात रूपांतरित होऊन पिढ्यानपिढ्यांच्या DNAचं क्षणात केलेलं समीक्षण. असंच असतं आयुष्य. एकमेकांच्या आयुष्याला टच करत, स्क्रोल करून असंख्य भ्रम सांभाळत शेवटी सत्यापर्यंत पोचणं. असंच असतं आयुष्य. निसर्गातील घटकांचं निसर्गातील घटकांशी एकमेकात एकरूप होण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी केलेलं तात्विक भांडण. असंच असतं आयुष्य. असंच असतं आयुष्य. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम. ये रास्ता कट जाएगा मित्रा के बादल छट जाएगा मित्रा के, दुख से झुकना ना मित्रा के, एक पल रुकना ना मित्रा. ओए जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम. के रास्ता कट जाएगा मित्रा के बादल कट जाएगा मित्रा के, दुख से झुकना ना मित्रा के, एक पल रुकना ना मित्रा. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम. जो जीवन से हार मानता उसकी हो गई छुट्टी. नाक चढ़ा कर कहे जिंदगी तेरी मेरी हो गई कुट्टी. ओए जो जीवन से हार मानता उसका हो गया छुट्टी. नाक चढ़ा कर कहे जिंदगी तेरा मेरा हो गया कुट्टी. ये रूठा यार मना मित्रा, ये यार को यार बना मित्रा. न खुद से रहो खफा मित्रा, खुद ही से बने खुदा मित्रा. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम. उजली उजली भोर सुनाती तुतले तुतले बोल. उजली उजली भोर सुनाती तुतले तुतले बोल. अंधकार में सूरज बैठा अपनी गठड़ी खोल. आँख लड़ा मित्रा, समय से हाथ मिला मित्रा, के हो जा किरण किरण मित्रा. के चलता रहे चरण मित्रा. जीवन चलने का नाम,
या समोरील आयुष्याच्या तुम्हाला भरभरून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद युवा सर. स्पंदन अंतर्गत तुम्ही इथे आलात आणि छान अशी मुलाखत आणि या मुलाखतीदरम्यान अनेक आपल्या कविता आपण श्रोत्यांपर्यंत पोचविल्यात. त्याबद्दल मनपूर्वक तुमचे आभार व्यक्त करतो. मला पण अकोला आकाशवाणीने माझ्या कवितेमार्फत श्रोत्यांपर्यंत पोचवायची संधी दिली. माझ्या कवितेतील व्यथा आणि जीवनाची यशोगाथा या माध्यमातून सर्व श्रोत्यांपर्यंत आकाशवाणीमार्फत मी पोचलो. त्याबद्दल मनपूर्वक आकाशवाणी अकोला केंद्र यांचे मी आभारी आहे. धन्यवाद सर. आत्ताच आपण युवा स्पंदन अंतर्गत चिखलगाव येथील हरहुन्नरी कलाकार सिद्धार्थ गोपाळ तायडे यांची विकास पल्हाडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.